यानंतरची बातमी। नवी मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करीचं जाळं उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे। गुन्हे शाखेनं हे ड्रग्जचं रॅकेट उद्ध्वस्त केलंय। 2 पोलीस कर्मचारी आणि कस्टम अधिकाऱ्यासह 10 जणांना या प्रकरणी अटकही करण्यात आलेली आहे। क्लिअरन्स करण्याकरता जे कस्टम अधिकारी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होते त्या कस्टम अधिकाऱ्याला सुद्धा याच्यामध्ये अटक केली। माल आल्यानंतर आणि त्या मालाचे पैशाची डिलिव्हरी करायसाठी ज्या अंगडियांना यूज केल्या गेलं, कॅश देऊन त्याचं USDT मध्ये कन्व्हर्शन, अशा 2 अंगडियाला अरेस्ट केल्या गेली। जो कस्टम क्लिअरन्स एजंट होता, ज्याच्या संपर्कामध्ये आमच्या इथले काही लोकल पोलीस होते, खारघर पोलीस स्टेशनचा अंमलदार आणि नार्कोटिक्स सेलचा एक अंमलदार, जो त्या कस्टम क्लिअरन्स असणाऱ्या KK सोबत कनेक्ट होते, अशा 2 अंमलदारांना सुद्धा याच्यामध्ये अरेस्ट केली। असे टोटल 10 आरोपी आतापर्यंत आम्ही याच्यामध्ये अटक केलेली असून 73 लाखापेक्षा जास्तीचा मुद्देमाल जो आहे तो ह्या केसमध्ये जप्त करण्यात आलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।